नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आत्ता आहे 23 डिसेंबर आणि क्रिसमसचा टाईम चालू आहे आणि तसेच आर्याच्या स्कूलमध्ये तिला आता क्रिसमस ट्री बनवून तिला पाठवायचं आहे. तर त्याची तयारीसाठी आम्ही सगळी सामुग्री आणली आहे, ती तुम्हाला दाखवतो काय काय आणली ती. तसेच ह्या साईडला पहिली आमची निर्वी दाखवतो तुम्हाला आणि आर्या आता गेली आहे स्कूलमध्ये. तर निर्वी तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. तर इथे बघा, इथे आमची निर्वी झोपली आहे. ही बघा बाबू, स्माइल दे सोनू, स्माइल दे, स्माइल दे. स्माइल दिली बा. स्माइल दे बोलल्यावर स्माइल देते. आत्तापासूनच आता 1 मंथ तिला कंप्लीट झालं आहे आणि तिचं पण करायचं होतं आम्हाला 1 मंथ कंप्लीटचं काहीतरी तिला बनवायचं होतं क्रिसमसचा. तसेच इथे बघा सामुग्री घेऊन प्रीती बसली आहे. प्रीती बघ, हाय कर. तर या साईडला आपण ह्याला काय बोलतात, ग्रीन रिबिन आणि मग रिबिन झालर, सिल्वर झालर आहे आणि ग्रीन झालर आहे, झाड थोडंसं दाखवण्यासाठी आणि टोपीसाठी. या साईडला रेड रिबिन आहे. तसंच या साईडला याच्यामध्ये सगळे गिफ्ट वगैरे आहेत. हे बघा, इथे सॅन्टा क्लॉज आहे, हे सगळं त्याच्यावर लावायचं. आणि तसंच या साईडला स्टार वगैरे काढण्यासाठी हे चमकीचा पेपर आहे. हे टोपीला आहे ना, हा वाला. ते टोपीसाठी करायचं आहे. आणि ते ग्रीन कार्ड पेपर आहे आणि ते व्हाईट कार्ड पेपर आहे. तर चला करूया आपण रेडी. चलो. निर्वी पण उठली काय? विचार करते नक्की लोक काय करते. ही कोणती स्टाईल आहे बे झोपायची? ये देखो, ऐसा कैसा सोता है रे तू? मध्येच झोपते, मध्येच झोपते. तर मंडळी, पहिलं कार्ड पेपर आपण ड्रॉइंग करून घेऊया. ट्रीची. तर ट्री काढूया पहिलं, इथून सेंटर येतो का बघूया. दिसतंय का पहिलं बघा. क्रिसमस ट्री काढायचं आहे. क्रिसमस ट्री हा इथे आपण सेंटर घेतला. कसा वाटतो क्रिसमस ट्री? अरे बरोबर नाही आलाय. नाही बरोबर आहे. नाही ही साईडला मस्त आले. मस्त आले. कोणती वाली? एक साइड का विचित्र आले. तुमची राईट वाली बरोबर आले. राईट वाली. ठीक आहे. आपल्याला काय नंतर हे कटआउट करायचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर आपण किती पण आपला परफेक्ट आला पाहिजे, समजलं. आणि तसं मला भरपूर वर्ष झाली हे सगळं केल्यास, पण हे आता आपण बाबूला काय काऊ बनवून पाठवलेला तो मस्त झाले ना. तर त्याच्यामुळे जरा प्रॅक्टिस केली ना तर होईल. कारण कधी पण ती एक लाईन आहे बघ, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहायची, समजलं. बाबूचे माझे डोळे, परत अजून काय काय सेम आहे सांग. निर्वीचं आणि माझं. तुम्ही गप्पा कमी करा आणि ते का करा पहिलं. बघ, आता काम करत असेल ना तर बोलत राहायचं. काम पण होतं, टाइमपास पण होतो, नाही तर मग कंटाळा येतो, समजलं. माझं डोकं नका खाऊ. आता माझी आर्या असती ना तर मग मजा आली असती. ती माझं डोकं खाते. पप्पा हे अचकच, पप्पा हे तचकच. ती नसेल ना मला लय आठवण येते मग तिची. प्यार पण तेवढा करते माझ्यावर, जीव ओतून टाकते माझ्यावर.
मला जरा काय लागू दे. नुसती एवढी पिवळी होते. नाही प्रीती? हळूच पहिलं. नाही प्रीती? नाही प्रीती? पण एक माणूस कोणतरी जळतो लगेच. तुमच्याकडे कॅमेराच नाही. आहे तो माझ्या पिल्लूवर कॅमेरा. एक माणूस जळून जळून करपतो आमचा प्यार बघून. कोण आहे तो मनुष्य? कोण असेल बरे? प्रीती तू ओळख कोण आहे ते? मीच आहे. तूच आहे ना? आता परफेक्ट आलाय. आता बघ, मानताय की नाही मेरे को? बोल ना. ए काली, बोल ना अभी. मानताय की नाही? अरे माणूस कसं म्हणते, काय पण म्हणजे त्यांनी हे केलं ना, ठाम अच्छा निश्चय केला अच्छा, की मग काही करू शकतो. अभी देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. झटपट फटाफट. देखो कैसा है ट्री? बरोबर आलाय. परफेक्ट ना? तो ऐसा करने का रहता है रे, तेरे को नहीं पता रे छोटू. देख तू अभी. इकडे बघा. जरा जास्तच क्यूट दिसतंय. तुम्ही करू शकता हो. अरे मला सगळे तो डायलॉग, मला ही माझी सगळी प्रेरणा जी आहे ती माझ्या बायकोकडून मिळाली आहे. तर त्याच्यामुळे मी तिचा आभारी मानतो. आणि तसेच असं म्हटलं जातं, प्रत्येक कुठला पुरुषाच्या मागे कुठला पुरुष तो कुठला पुरुष सक्सेसफुल पुरुषच्या मागे एक बाईचा हात असतो. बाईचा नाही, बायकोचा. अच्छा, एका बायकोचा हात असतो. तर त्याच्यामुळे माझ्या मागे पण आहे, पण माझ्या मुलीचा हात आहे. वा. प्रत्येकदा तुमची मुलगीच कशी येते पुढे? बाबा, सगळ्यात पहिली माझी पहिली मुलगी, नंतर सगळं जग. इकडे बघा. आता क्यूट दिसलो. परत बघा. माझं कसं माहिती आहे, मी लहानापासूनच म्हणजे जेव्हा जन्माला झालो ना तेव्हापासूनच क्यूट आहे. फक्त काय कोण मानत नव्हतं, पण आता लग्न झाल्यावर माझी बायको मानायला लागली. मग हळूहळू सगळेजण जग मानायला लागलं की खरंच हा क्यूट आहे म्हणून. बघा, आता फक्त आपल्याला ह्याला कट करायचं आहे, या ट्रीला. आणि मग ग्रीन पेपर आहे हा वाला, तो त्याच्यावर चिपकवायचा आहे. ठीक आहे, ओके. तर मंडळी, आपला अर्धा कटआउट म्हणजे अर्धा आपला ट्री तो कट करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही इथे. अर्धा क्रिसमस ट्री आपला कट करून झाला आहे. मला लहानपणापासूनच चित्रकला, हस्तकला आणि मी त्याच्यामध्ये सर्टिफिकेट पण आहेत माझ्याकडे. पण ते आता भेटत नाहीत. ते ठेवलेत मी फाईलमध्ये. काय भेटत नाही दाखवू शकतो मी आत्ताच्या आत्ता. अभी के अभी. समझ गई क्या काली? चुप. अभी के अभी. मला हस्तकला एवढी जमायची नाही लहानपणी. चित्रकलामध्ये माझा नंबर यायचा, मागून पुढून माहिती नाही पहिला की दुसरा, पण नंबर यायचा.
भले 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 शाबास, असे मला शाबासकी द्यायचे. काम करा तुम्ही. बोललो गोप्रो गिफ्ट कर, म्हणजे आता बोलत होती सारखा फोन येतो, किती फोन येतो तुमच्या मोबाईलवर. आता कामाचे फोन आहेत तर येणार नाहीत म्हणून बोललो गोप्रो गिफ्ट कर. म्हणजे कसं आपण जेव्हा व्हिडिओ काढणार ना तेव्हा कोणाचे फोन येऊ शकणार नाही. काम करा. स्माइल की हटत नाही पण. बाबू आपले कितीला आहे? नर्सरीला आहे ना. तर हे जे सांगतात स्कूलवाले, हे बनवून आणा, ते बनवून आणा, हे बनवायचं आहे, उद्या ते बनवायचं आहे, तर ते मला वाटते पॅरेंट्स लोकांसाठी असतं. त्यांना येतं आहे की नाही बघण्यासाठी त्यांची परीक्षा असते. बघ ती जर तिचा गळा इथपर्यंत आला नाही, इथपर्यंत असा उंच झाली ना तर हे खालचं कट करायचं. खालचं जे झाडाचा मुद्दा आहे ना ते जरा कट करायचं. हे गळ्यापर्यंत आलं पाहिजे. हे आहे ना, हे गळ्याच्या इथे आलं पाहिजे. समजलं? समज गया क्या लल्लू? ते घ्या ग्रीन घ्या. पेन्सिलने स्केच करा त्याच्यावर. ते नाही, ग्रीनवाला आहे ना हा, तो लावायचा आहे. हो माझ्याशिवाय काय नाही होऊ शकत तुमचं. ते तर आहे एकदम. पेन्सिल नाही करा. परफेक्ट झाला इथून ते Perfect म्हणजे इथपर्यंत. किंवा इकडे पेन्सिल, कुठे? इकडे मला नाही, माहिती होती. माझ्याशिवाय नाही काही करू मला शकत. माहिती होती कुठे ठेवली आहे, पण तरी पण मी बोललो चल तुला माहिती आहे का बघतो. मला पहिलं ना लग्नाच्या अगोदर फक्त जर जेवणाचं जर बोलायला गेलं तर मला फक्त चहा यायची, ठीक आहे, चहा यायची आणि ऑमलेट यायचा. अजून काय यायचं का तिथे? मॅगी यायची. अजून काय यायचं तिथे? अजून काय यायचं मला? बस एवढंच. एवढं काय? एवढंच नाही, अजून यायचं ना मला. मलाच माहिती. अंडा बॉईल करायला यायचं. तिथे अजून पुढे बोला ना, पुढचं मला ऐकू दे. पाणी तापवायला यायचं. तू लहान बाळ पण करेन. नाही ग प्रीती, पाणी तापवायचं. पाणी तापवायला यायचं. पण ते बोलतात ना लग्नानंतर माणूस बदलतो. खरं आहे. घे बाय मांजे, काय तो बदललोय ना मी. ह्या बाईने मला बदलवलं आहे. ही बाई प्रीती रुपेश आंबेकर उर्फ भिकण्यांची प्रीती. अरे सॉरी प्रीती. मला वाटलं ऋत्वी बोला. हो तेच. अरे मी माझं लग्नानंतर नाव कशाला चेंज करतात ना ते समजत नाही. त्या नावाने बोलत पण नाहीत, उगाच नाव चेंज केलं म्हणून. ठीक आहे, मग तुला मी आजपासून मी ऋत्वी बोलणार, ठीक आहे? ऋत्वी. पण तू ओ बोलायचा. काय बोलणार? ओ. काय बोलणार? ओ. ऋत्वी. ओ. ओ. अहो नाही बोलायचं ना. ए अहो अहो. हा? ओ नाही, अहो बोलायचं. ओ बोला तुम्ही. ओ बोला. ओ. आता अहो बोललो ना, असं काय नाही. असं असं काय दिसत नाही ना. ते दिसणार नाही. आता मी कट करणार तेव्हा ते दिसणार. समजलं? समजी गयो बच्चा? तर कट करूया आता. कट करा घेऊया. आपला कटआउट पण कापून झालेला आहे ग्रीन कलरचा. आणि तेवढ्यात आमचा लंच टाईम झालेला आहे. कारण मम्मीने आता चपाती आणि भाजी घेऊन आले. तर बोललो पहिले पेटपूजा नंतर काम करायचं. तर इथे पाल्याची भाजी प्रीतीसाठी आणली, पण तिला कंटाळा आला आता महिनाभर खाऊन खाऊन पाल्याची भाजी आणि चपाती.
कारण तिला सीझर झालं आहे. तर सी सेक्शन. अच्छा, सी सेक्शन. ओके, हां हां, सीझर नाही बोलायचं का त्याला? तर ती आता तिची फिनिश मी करतोय, कारण जशी ती आई झाली आहे तसा मी बाप झालो आहे. तर त्याच्यामुळे हे संपवण्याची जिम्मेदारी माझ्यावरच आलेली आहे. हे द्या ना, मी करते. तर चालू कर, मी बोलतो चालू आहे. तर हे मी संपवतो आणि नंतर परत कामाला लागतो. म्हणजे ते चिपकवायचं आपल्याला आणि नंतर हे लावायचं त्याला द्या ना, सगळं साहित्य. द्या ना, फेविकॉल द्या ना, मी लावते. तू बाई ग, जास्त मोठा रिक्स नाही होत. द्या नको ग, माझी मेहनत वाया घालवशील ग तू. द्या. नको ना प्रीती, नंतर अभि नको. मी वाटलं मी जेवण सोडतो. तर काहीच जेवण वगैरे झालं आहे आणि ते आता आपण फेविकॉल लावायला घेतो आहे. म्हणजे आपल्याला तो ग्रीन कलरचा जो कार्ड पेपर आपण कापला आहे तो ह्याच्यावर आपल्याला आता चिपकवायचा आहे. तर त्यासाठी आधी गम टाकूया ह्याच्यावर. बस झालं, बस झालं. प्लेन करा ते. बस हो गया. काय प्लेन करू? हे फेविकॉल. म्हणजे बोटानी तो सुकेल नाही? हा, सुकला पण तो. सुकणारच आहे तो. सुकला, मला वाटत नाही आता चिपकेला. उलट सुकल्यावरती चांगला चिपकतं ते. अरे फेविकॉल सुकला ग. अरे चिपकवा ना, ते राहू दे ना. ए, एका तोंडाने बोल ना, ए दोन तोंडाची. आता मला काय माहिती ते सुकणार आहे म्हणून. हे बघा, आपण डायरेक्ट रिबिन लावणार होतो आता ही वाली, पण तो शेप बरोबर येत नव्हता. आपलं कसं एकदम परफेक्ट लागतं. कोणती पण गोष्ट आहे ना करायची ती जरा चांगली झाली पाहिजे, ह्याचा या हेतूनही करायची. त्याचा शेप ना असा हा वाला शेप येत नव्हता. हाचा जो येतोय ना डायरेक्ट ठेवल्यावर, त्याच्यामुळे हे आपण कटिंग करून असं लावतोय. स्टॅपलरनी स्टॅपल करतोय. असं असं स्टॅपल करायचं. नाहीतर हे बघा, असं ठेवलं ना, असं आणि असं 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 असं, तर तो शेप बरोबर येत नव्हता. ते चिमणीची झोप उठली उठली बाया माझी. तिला दाखव, तिला दाखव, बाईला दाखव उठलेली. रात्री तू तर झोपलीस मस्त. मस्त झोपलीस आणि मी हिला 3:30 वाजल्यापर्यंत अशी मस्त, ओ बाबू ओ बाळ नको रडू, काही अच्छा करू, काही स्टोरी सांगतोय, नंतर असं घेतला हातावर, बाबू नको रडू नको रडू. काही मनाचं काही बोलू नका. काय मनाचं? तिलाच विचार, तिला बोलता येत असेल तर. ए तू बोल बाई. मला वाटतं 6 वाजतील कशासाठी? हे सगळं बनवायला. नाही, नंतर तर आपल्याला काय चिपकवायचंच आहे ना ते. हे साईजनुसार कटिंग करायला लागते ना मला.
आणि मलाच करायला लागते, मला कोण हेल्प पण नाही करत ना. माझी मोठी पोरगी असते तर तिने हेल्प केली असती मला. डबल काम. हे डबल काम काय बोलतोस? नाही, पोरगी आहे ना ती लाखो करोडो, लाखात एक नाही करोडात एक आहे ती. अशी भेटणार नाही प्रेम करणार एवढी, समजलं ना. मग रात्री काय नाही तुम्ही व्हिडिओ काढला मग? रात्री विसरलो. तुला घेऊ की व्हिडिओ काढू? मोबाईल कुठल्या हाताने पकडू? देवाने मला जर 4 हात दिले असते तर मग मी ते हे केलं असतं. इकडे बघ. तुला काय वाटतं, मला पिक्चरमध्ये घेतील काय? अति होते आता. हे काय ती फॅन्ट्री बिंट्रीमध्ये ते कसले हिरो आहेत हां? त्यांना हिरोमध्ये घेतात. उगाचच एवढ्या लोक लग्न केलं. आज तुमचा आउटफिट नाही दाखवला. अरे यार, वो बाद में, अभी क्या मैं जरा काम कर रहा हूँ ना, बाद में उठने के बाद में दिखाता है आउटफिट मेरा. मेरे बेबी ने लिया है भाई मेरे को. हे शर्ट आपण कुठून घेतलेलं? झारामधून. यस. स्काय सिटी मधून. ये देखो. अरे अरे बाकी रे शे. हा, पचका स्काय वगैरे सिटी बेटा. मधून घेतलेलं की झारामधून घेतलेलं? झारामधून. स्काय सिटीला अजून आपण गेलो नाही ना, तर आपण ब्लॉग काढला असतं तिकडे जाऊन. पण आता स्काय सिटीला जायला चांगलं आहे. आमच्या इथेच आहे, एक रस्ता क्रॉस करायचा स्काय सिटी आहे, तरी पण आम्ही गेलो नाही अजून. आणि लोक कुठून कुठून येतात तिकडे. स्काय सिटी मध्ये कपडे मस्त भेटत असं मी ऐकलंय. आहे ना ग्राउंड फ्लोअर मध्ये. ग्राउंड फ्लोअरला. ओके ठीक आहे, आपण ग्राउंड फ्लोअरला जायचंच नाही मग. इथे काय चाललं? खेळते. प्रीतीला मी नेतो ना फिरायला, काय शॉपिंग करवतो माहिती आहे तिची. अरे जबरदस्त. बाईक वर थांबतच नाही बाईक. थांबा ना, मग समजेल. शॉपिंग दिसेल तरी काय काय आहे, कुठे काय काय. थांबतच नाहीत. असतंय काय. ही ट्रिक आहे ना, आता मी सांगतोय सगळ्यांना, ती ट्रिक सगळ्यांनी वापरा. बायकोला बोलायचं चल शॉपिंगला न्यायचं बाईकवरून, पण गाडी थांबायची नाही कुठे. चा राऊंड मारून आणायचा परत घरी. बोलायचं झाली शॉपिंग. आणि मुद्दामून बोलायचं, हे बरोबर नव्हतं आज वाटतं सगळीकडे काय. ये देखो आ गया नौडी नौडी, ये झाड़ आ गया रे. क्रिसमस ट्री तो रेडी हो गया है बेडू. ए बेडू, अभी देख इसको अपन इधर लटकाने का है. देख इधर जिंगल बेलवा जिंगल बेलवा जिंगल बेलवा जिंगल बेलवा वा गेला, बब्बी दाढ़ी वाला बुड्ढा गौला लेके आवेला है. वो देख उधर तो गिफ्ट देख, हम लोग को गिफ्ट दिया है क्रिसमस नहीं, ये जिंगल बेल ने, ये इसने. पहिला आम्ही लहान असायचो ना, मामाकडे असायचो. मग मामाकडे ना तिथे सगळी पोरं म्हणजे हे करायचो आम्ही, असा जुनी कोणाची शर्ट किंवा पॅन्ट आणायचो आणि ते कापूस किंवा चिंदी विंदी जे असतं ना तिकडे ह्याचे शॉप जास्त होते ना,
कपडे टेलर वगैरे, तर ते आम्ही हे करायचो, तिकडून चिंदी विंदी आणायचो, भरायचो आणि तो जिंगल बेलचा नाही असा कागदाचा पोस्टर मिळतो तो लावायचो होता, फेस मास्क तो लावायचो आणि वरती टोपी घालायचो, झाला जिंगल बेल. आणि मग 31ला नाही तर 30 तारखेला आणि 31ला आम्ही सगळीकडे पैसे, अरे पैसा दो पैसे मागायचो सगळीकडे, मामाचे सगळेच जण. मग त्या पैशानंतर आम्ही 31च्या रात्री समोसे वगैरे आणायचो, समोसे परत काय आणतो. लहानपणी तब की बात है वो, 4वी-5वीला होतो आम्ही. आणि आता कुठे जाणार 31ला? अभी हम गाव जाएंगे, आम्ही जाणार गावी. त्याचे ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटणार गावची. आणि आता तर आम्ही किती 4-5 दिवस राहणार आहे, म्हणजे 4-5 व्हिडिओ तरी आम्हाला बनवायला मिळणार. वास्टिस्टिस्टिस्टो मास्टिस्टिस्टिस्टा पुस्टिस्टिस्टी मास्टिस्टी पुस्टिस्टिस्टिस्टा. ए जिंगल बेल जिंगल बेल जिंगल बेल. अरे बाबा, हे बाबूचं डान्स आहे या गाण्यावर, माहिती आहे ना? उद्या आर्याचा. तिला कसं काय घेतात काय माहिती, सिलेक्ट करतात तिला डान्समध्ये, पण स्टेप भारी भारी मारते. आता ती आली ना की गाणं लावतो आणि तिला थोडीशी स्टेप मारायला सांगतो, बाबू नाचून दाखव ना थोडीशी. मस्का मारायला लागतो तिला, पण करते मग ती थोडासा मस्का मारायचा. सत्य. हे बघा, हे रेडीमेड आपण गिफ्ट आणलंय त्याच्यावर लावायला 60 रुपीजचं. हे असे बॉक्स आहेत, हे बॉल आहेत, हे काहीतरी झाडाचा प्रकार आहे, काहीतरी बॉक्स आहे, परत एक गोल आहे. हे क्रिसमसची मेरी क्रिसमस नेम प्लेट आहे आणि हा सॅन्टा क्लॉज आहे. हे सगळं 60 रुपीजचं आहे. अजून एक आहे रे हा. तर हे सगळं आता आपल्याला इथे स्टॅपल करायचं आहे. ठीक आहे, ओके. हे बघा, गिफ्ट वगैरे लावून झालेले आहेत. कसं वाटतंय मंडळी? हे बघा कसं वाटतंय मेरी क्रिसमसचं ट्री. बघा मस्त आहे ना? आता वाजले 4, तर आता आर्याची बस येईल, तर हे काम आता आल्यावर कंप्लीट करूया आपण. अजून मध्ये हे स्टिकर लावायचे आहेत कटिंग करून, आणि कॅप बनवायची आर्याची. तर आता आर्याला जातो घ्यायला आणि आल्यावर हे ट्री कंप्लीट करूया आपण. ठीक आहे, बाय बाय. आता आलो आहे हायवेला आणि आता आर्याची पण बस आली आहे. तर गाईज आता मी आर्याला घेतली आहे, हे बघा. आणि आर्याला मी विचारलं, तू मला मिस करत होती काय स्कूलमध्ये? बाबू तू मला मिस करत होती स्कूलमध्ये? खूप मिस केला. आणि तुला मी डॅडाने काय दिलं तुला, दाखव, नीट दाखव, उलटा करून दाखव. हे बघा, हा काहीतरी प्रकार आला आहे किंडर जॉयचा, तो तिला गिफ्ट म्हणून दिला आता. आणि बाबू तुला घरी सरप्राईज आहे, खरं सरप्राईज आहे मोठावाला. तू आता घरी गेल्यावर बघ ना बच्चा. हां, घरी गेल्यावर. मंडळी आर्या आली आहे स्कूलमधून आता फायनली, आणि हिला बघा परफेक्ट मापाचं बनवलं आहे मी, बिना मेजरमेंट घेता. हो मस्त आहे, आवडलं तुला?
इथे काय लिहिलंय? नाम मेरी क्रिसमस. आणि बघा सॅन्टा क्लॉज. नेमकं दोन आणि हे सगळे गिफ्ट आहेत हा तुला. ठीक आहे. ओके. अजून बाबू रेडी करायचं बाकी आहे ते. वा किती सुंदर आहे. चला आता स्कूलचे कपडे चेंज करा आणि मी बसतो परत अजून रेडी करायला. ठीक आहे. ठीक आहे. तर मंडळी फायनली आपला क्रिसमस ट्री रेडी झाला आहे. हे बघा गिफ्ट पण लावलेत त्याच्यावर आणि वरती टोपी पण त्याची रेडी केली आहे. हे बघा आता आर्या तुम्हाला सांगेल ती कोण बनली ती. आर्या हू आर यू? आहे मग किमती दाखव इथे. इथे बोल. आता बोल. आहे मग किमती आय एम अ क्रिसमस ट्री. आहे मग किमती व्हेरी गुड. इथे बघ ना. हे बघा इथे ब्लू कलरचं रॅप केलेलं गिफ्ट आहे. इथे पिंक कलरचं गिफ्ट आहे. इथे गोल्डन कलरचं गिफ्ट आहे. त्याच्यावरती हे काहीतरी आयटम आहे नवीन. आणि तसंच या साईडला रेड कलरचं गिफ्ट आहे आणि इथे आणि किमती आहे. ग्रीन कलरचं गिफ्ट आहे. आणि इथे आहे सॅन्टा क्लॉज. सोड ना बघू तर ते. इथे सॅन्टा क्लॉज आहे आणि इथे पण ना. आणि वरती पण काहीतरी आयटम आहे. या साईडला मेरी क्रिसमस लिहिलं आहे किमती आणि वरती स्टार केलं आहे आम्ही. बघा. तर मंडळी आर्या काय ते तुम्हाला सांगते. काय बाबू? लाईक चला ते चला ते चला बाय. तर मंडळी आत्ता शेवटचा परफॉर्मन्स असणार आहे आर्याचा डान्सचा. तर थोडीशी झलक तुम्हाला पण बघायला मिळेल आर्याची. आणि आर्या तुझा डान्स लोकांना आवडला तर तू काय बोलायचं त्यांना? लाईक चला ते चला तुमच्या चला बाय. ओके ठीक आहे. त्याचा आता पहिला परफॉर्मन्स बघूया तिचा. चला 2, 3 स्टार्ट. झालं.